नशिबाला दोष देत बसू नका. तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तर जर ऐकायचं असेल तर विश्वास ठेवा आणि हा संदेश तुम्ही पुढे पहा. नेहमी टेन्शन घेणाऱ्या लोकांनी तर हा व्हिडिओ जरूर पाहावा. माणसाची ओळख जर करून घ्यायची असेल तर तुम्ही कितीही एकटे पडलेले असाल तरी तुम्ही घाबरू नका. नात्यांना ओरडून ओरडून सांगावं लागत असेल की तुम्हाला त्यांची गरज आहे तर हे समजून घ्या, त्यांना तुमची अजिबातच गरज नाही. खूप दुःख होते अशा वेळी जेव्हा आपण कोणावर आंधळेपणाने डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि समोरचा आपल्याला जाणीव करून देतो की आपण खरंच आंधळे आहोत. त्यामुळे कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. जगातल्या लोकांवर नाही तर जग बनवणाऱ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजेच आपला देव, आपला परमेश्वर. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आजकाल समजत नाही की इथे आता कोणावर भरवसा करायचा. लोक तर तिरस्कार सुद्धा प्रेमाप्रमाणे करत आहेत. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांना सांभाळणं पैशापेक्षा जास्त अवघड झालं आहे. जर तुम्हाला पूर्ण आयुष्य कोणाबरोबर राहायचं असेल तर त्याच्यापासून थोडेसे दूर राहत चला. फक्त एक गोष्ट तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा, जिथे तुम्ही चुकीचे नाही तिथे तुम्ही कधीही मान झुकवू नका. सत्य ते सत्य. खूप समजदार असतात असे लोक जे रागामध्ये सुद्धा बोलण्याची पद्धत विसरत नाहीत, समोरच्याची रिस्पेक्ट करतात. माणूस पण खूप कमालीचा आहे. नाटकातील लोकांचे आयुष्य पाहून रडतो आणि वास्तवमध्ये लोकांच्या दुःखाला नाटक समजतो. कोणी कितीही दरवाजा बंद केले तरीही ज्याच्या मनामध्ये खरी इच्छा असते तो कोणता ना कोणता रस्ता शोधून नक्कीच काढतो. त्यामुळे जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर तुम्ही स्वतःला दोष देत बसू नका. त्यांनी कितीही त्यांच्या घराचे, मनाचे दरवाजे बंद केलेले असू द्या, पण देवाचा, परमेश्वराचा, मनाचा, हृदयाचा दरवाजा त्याच्या प्रिय भक्तांसाठी कायमच सदैव उघडे असतो, खुला असतो. फक्त आपण रडण्यासाठी लोकांचे खांदे शोधण्यापेक्षा देवाचे पाय शोधायला पाहिजेत. विश्वास असल्यास होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जर आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अपेक्षा करणं तुम्ही सर्वप्रथम बंद करायला पाहिजे. जी लोक साथ देतील त्यांना बरोबर ठेवा, जे धोका देतील त्यांना लायकीमध्ये. सगळ्यांनाच तुम्ही सारखं समजू नका. सगळीच लोक ही सारखी नसतात. काही आपलेपणाची नाटकं करणारी सुद्धा आपल्या आयुष्यात असतात. जो रस्ता देवाने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही बंद करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. जर तुमचे कर्म चांगले असतील तर यश नक्कीच तुम्हाला मिळणार. विजय तुमचाच होणार. घाबरू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. काही लोक तुमच्या या कारणामुळे सुद्धा तिरस्कार करतील की तुमचं खरं बोलणं त्यांना कडू वाटतं. तुम्ही सगळ्यांना आपलं बनवून पहा, पण कोणीही नेहमीसाठी तुमचं बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्ही जगाकडून अपेक्षा शोधण्यापेक्षा स्वतःकडून अपेक्षा ठेवा. स्वतःवरती प्रेम करा, स्वतःवरती विश्वास ठेवा. आपण शिकूच शकलो नाही गोड खोटं बोलण्याची कला. कडू सत्याने माझ्यापासून खूप नाते हिसकावून घेतले. जे होऊन गेले आहे त्याला वळून वळून मागे पाहू नका, नाहीतर तुम्हाला जे पुढे मिळणार आहे त्याला पण तुम्ही गमावून बसताल. त्यामुळे आयुष्यात जे झाले ते सोडून द्या.
माझ्याच आयुष्यात असे का असे तुम्ही म्हणत स्वतःच्या नशिबाला देवाला कोसत बसू नका. जे होते ते भल्यासाठीच होते असे म्हणून झालेल्या गोष्टी तुम्ही विसरून जा आणि वर्तमान काळात आनंदाने जीवन व्यतीत करा. असे लोक सगळ्यांना वेळ देतात ज्यांना एकटं राहण्याचं अर्थ माहीत असतं. आयुष्यामध्ये आपलेपणाचे झाड लावण्यापूर्वी जमीन पारखून घ्या. प्रत्येक मातीच्या स्वभावात प्रामाणिकपणा नसतो, त्यामुळे आयुष्यात कोणत्या व्यक्तीला जागा द्यायची हे तुम्ही पहा. जगामध्ये सगळ्यात खुश तेच लोक आहेत ज्यांनी ओळखलं आहे की दुसऱ्याकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवणं बेकार आहे, व्यर्थ आहे. माणसाने भलेही स्वतःला कितीही बिझी केलं तरीही ज्याच्यावर तो खरं प्रेम करतो त्याच्या आठवणीपासून तो वाचू शकत नाही, राहू शकत नाही. विश्वास असल्यास तुम्ही देवावरती तेवढेच प्रेम करत असल्यास तुम्ही हा संदेश कोठून पाहत आहात ते नक्कीच टाईप करा. तुम्ही स्वतःचा किती सन्मान करता, स्वतःला किती इज्जत देता, पण आता हे लक्षात ठेवा की स्वतःचा सन्मान सगळ्यांच्या आधी हे तुम्ही लक्षात ठेवा. अरे एकटा का असेना पण खुश आहे मी असे तुम्ही स्वतःला सांगा आणि खरंच खुश राहा. नात्यांना कधीही श्रीमंतीच्या नजरेने पाहू नका, कारण साथ निभावणारे लोक बऱ्याचदा गरीबच असतात. त्यामुळे काय करायची त्यांची श्रीमंती आणि त्यांचा पैसा. अश्रू मग ते माणसाचे असो किंवा प्राण्यांचे बाहेर तेव्हाच येतात जेव्हा मनामध्ये खूप काहूर माजलेलं असतं, दुःख असतं. त्यामुळे आपल्या शब्दाने कोणाचं मन दुखावलं जाईल असे तुम्ही कधीही बोलू नका. जे लोक आपले सगळ्यात मोठे शुभचिंतक आहेत असे सांगतात, बऱ्याचदा तेच लोक आपल्या आनंदामध्ये आग सुद्धा लावतात हे विसरू नका. ध्येय त्यांचे नाही पूर्ण होत ज्यांचे स्वप्न मोठे असतात, तर ध्येयापर्यंत ते पोहोचतात जे स्वतःच्या मतांवरती ठाम असतात. त्यांचे कान कच्चे नसतात, ते दुसऱ्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवत नसतात. ज्या डिप्रेशनमध्ये श्रीमंत माणूस आत्महत्या करतो एवढे डिप्रेशन तर मिडल क्लास लोक रोज त्यांच्या डोक्यावर घेऊन फिरतात, कारण त्यांना लढता येते, मरता नाही आणि त्यांचा विश्वास आहे त्यांच्या देवावरती की त्यांचा देव त्यांची साथ कधीही सोडणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही विश्वास जर असेल आपल्या देवावरती तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.